वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल आम्रपाली पवार. आज मी स्टोरी टाईम करणार आहे. तर मी एक तुम्हाला स्टोरी सांगणार आहे. एक गाव होतं. त्या गावाच्या मध्ये एक मुलगी आलेली पाहुणी म्हणून. तर आहे ना, ती मुलगी अनोळखी असते, म्हणजे तिथे ती कुणाला ओळखत नाही ना, तिला कोण ओळखतं अशीच ती आली असते फिरण्यासाठी. मग ती रात्रीचं आहे ना, नदीच्या इथे आहे ना, तिला म्हणजे ती एक अशी स्ट्रॉंग गर्ल असते, तिला ॲडव्हेंचर करायला आवडतं, खतरो के खिलाडी टाईप. तर ती आहे ना, तिला ना नदीच्या किनारी ना एकटीला जायचं असतं नदीमध्ये रात्रीचं पोहण्यासाठी. तर आहे ना, सगळे लोक तिला बोलतात, कशाला जातेस रात्रीचं, जाऊ नकोस करून. मग तरी पण आहे ना, ती जाते. मग आहे ना, नदी आहे ना, ती जिथे घरामध्ये तर राहत होती ना, त्या लॉज काय होतं तेव्हा, तर तिथे नदी 15 मिनिट दूर होती चालत. मग ती चालत चालत चालली आहे. रात्रीचे 12च्या पुढे वाजलेले, अंधार होता खूप. आणि तुम्हाला माहिती असेल, गावाला खूप लगेच अंधार होतो आणि लगेच सगळेजण झोपून जातात, काळोख असतो. मग आहे ना, ती मुलगी जाते रस्ता सरळ असतो एकदम, काहीच वाकडी तिकडी वाट नसते. रस्त्याच्या इथे ना 2 ओढा लागतो. आता तुम्हाला माहिती असेल, जे गावाला असते त्यांना ओढा माहिती असं काय असतं, तो डेंजर असतो, तिथे भुताडकी असते. मग आहे ना, रस्ता असतो आणि बाजूला आहे ना ऊसाची शेतं असतात आणि तांदूळ मका ती येत असले टाईपची शेतं असतात. एकदम डेंजर दिसतं. आणि मग ती जाते जाते पुढे डोंगर लागतो. मग त्या डोंगरावर आहे ना काय बोलतात ते, चकवा टाईप असतो ना, म्हणजे ससा तो दिसतो. मग नंतर ससा दिसतो, ती थांबते ससाला बघत, फोटो वगैरे घेते त्याचा. आणि नंतर मग थांबते आणि तो ससा म्हणजे तिचं अचानक पाठीमागे लक्ष जातं, काहीतरी पडतं. तर ती पाठीमागे बघते, तेवढ्यात पुढे ससाचं आहे ना कोणतरी माणूस असतो तिथे. आणि आहे ना, तो माणूस असतो, तिला बोलतो, पोरी पोरी कुठे चाललीस. तर ती बोलते की ते नदीवर चालली, अशीच पुढे चालली. नंतर बोलते की पोरी रात्रीचं जाऊ नकोस, तिथे बैना असते. ती बोलली बैना मीन्स, तिथे तू जाऊ नकोस, तिथे बैना असते. परत पाठीमागून आवाज येते, परत ती पाठी वळते, तर पुढून माणूस गायब होतो. मग नंतर आहे ना, ती थोडीशी घाबरलेली असते की अचानक माणूस येतो आणि माणूस गायब होतो. मग नंतर परत जाते पुढे चालत. नंतर आहे ना, हळूहळू ना, आता तिला पण भीती वाटायला लागते, कारण की आहे ना पूर्ण ऊस मका शेतच दिसतात आहे तिला. मग तिला घाबरायला झालं. मग तरी पण ती हार नाही मानत. ती जाते पुढे जाते. आणि त्यामध्ये पण ती आहे ना व्हिडिओ बनवत जाते, म्हणजे असं तिला एक असा शूट करायचा असतो तो सीन, म्हणून की ती व्हिडिओ करत जाते डेअरिंगवाला. मग म्हणजे ती ह्या गोष्टीला एक टास्क समजत असते आणि तिला तो पूर्ण करायचा असतो, की नदीमध्ये तिला जायचं असतं. मग नंतर अजून थोडं 5 मिनिट चालल्यानंतर तिकडून परत एक माणूस येतो. त्यांनी सफेद कपडे घातलेले असतात. आता ती उभी आहे कुठे, धरणाची ते. नदीचा रस्ता अजून 5 मिनिट दूर आहे. ती आता धरणाच्या ब्रिजवर आहे. ब्रिज माहिती असेल तुम्हाला, तर ब्रिजवर आहे. मग नंतर आहे ना, तो माणूस दिसतो तिथं. मग माणूस आहे ना, सफेद फेटा, सफेद काय होतं लुंगी कुर्ता टाईप घातलेला असतो, खूप म्हातारा असतो आणि हातामध्ये काठी घेतलेली असते त्याने. मग तो ना पुढे येतो. तिला बोलतो, पोरी कुठे चाललीस. ती बोलते की चालली इथेच पुढे. ती त्याला सांगत नाही की कुठे चालली, कारण की तो तिला बोलेल काहीतरी, म्हणून तीच हे करते. नंतर परत बोलते, तो स्वतः म्हातारा बोलतो की पोरी नदीची इथे जाऊ नकोस, तिथे बैना असते. परत ती आश्चर्यचकित होते की काय हे लोक मला सारखे बैना करतात आहे. तरी पण ती बोलते की ती त्याला विचारते परत की नाही हो, कुठे मी चालली नदीकडे. तरी पण तो बोलतो परत, पोरी मला ठाऊक आहे सगळं, मी तुला मागे पण भेटलेलो, तूच मला बोललेलीस की मी नदीकडे चाललो आहे, मग आता खोटं का बोलतेस. नंतर ती बोलते, काका तुम्ही मला कधी भेटलेला, मी तर सरळ जाते. आणि जो भेटलेला तो माणूस दुसरा होता. परत तो बोलतो, मी तुला सांगतोय तू नदीकडे नको जाऊस, तिथे बहिणा असते. मग आता ती आता सगळ्यांना मजाकमध्ये घेते की यांना काय लोक बहिणा करतात, आता मी जाऊनच बघ ना कोण आहे बहिणा. मग नंतर ती परत जाते. आता 10 मिनटाचा रस्ता पूर्ण झालेला असतो. 10 मिनटाच्या रस्त्यावर एक बाई दिसते आता पुढे चालताना तिला. मग ती ना त्या बाईला इग्नोर करते. परत आहे ना, ती बाई इग्नोर करते ती.
मग ही पुढे चालते आणि लगेच आहे ना परत पाठीमागून आवाज येतो. पाठीमागे बघते तर ती बाई पाठीमागे असते. मग तर तिला वाटते की भाई काय चालू आहे माझ्यासोबत, ही आता पुढे होती पाठी कशी गेली. मग नंतर आहे ना पुढे जाते ती थोडा चालत, तर एक रस्त्यामध्ये ना बाई बसलेली असते आणि ती बाई बोलते की पोरी मला फक्त पाणी दे. तिच्याकडे बॅग असते, बॅगेमध्ये पाणी असतं, पण ते पाणी तिने पिलेलं असतं आणि ना पिलेलं असतं म्हणजे अर्धी बॉटल पाणी असतं तिच्याकडे. मग ती बोलते की हां आहे माझ्याकडे पाणी, घ्या तुम्ही. आणि नंतर आहे ना ती पाणी घेते, पिते, ती बाईला पाणी देते ती. मग ती पिते आणि नंतर आहे ना पिऊन झालं ती बाटली पूर्ण खाली करते आणि खाली केलेली बॉटल आहे ना मग ही काय करते बॅगेमध्ये टाकते. आणि नंतर ती बोलते की बाई बोलते की पोरी नदीकडे नको जाऊस, बहीण आहे तिथे. मग ही बोलते की अरे काय लोक माझ्या पाठी लागले, बहिणा करतात आहे, कोण आहे ही बहिणा. आणि नंतर ही तिला बॉटल देते आणि परत पाठीमागून आवाज येतो. मग ती पाठी बघते, मग लगेच आहे ना ती ती बाई असते ती निघून गायब होते ती बाई. आणि नंतर ना कुत्रे भोगताना आवाज येत असतो जोरात. नंतर ती चालता ना तिला वाटतं की बॅगेमध्ये काहीतरी जड आहे. मग ही तर विचार केला बॅगेमध्ये माझी फक्त बॉटल होती आणि तिने त्या बाईने पिलेली असते, मग जड काय लागते. ती खोलते तर बाटलीमध्ये पाणी असते. मग ती घाबरते की आत्ताच हिने पाणी पिलेलं आणि बाटलीमधनं पाणी कसं निघतं. मग ना ही आता ही जी पूर्ण फाटलेली आहे, तरी पण तिच्या अंगात काय चरबी जात नाही, तरी पण ती नदीकडे जाते. मग आता नदीकडे जाण्यासाठी तर फक्त 2 मिनिट उरलेले आहेत. मग ती जाते तिथे कोणच नसता, फक्त वटवाघळं असे फिरत असतात, कुत्री भोकत असतात. आणि मग ती जाते नदी येते आता. मग नदीच्या इथून आता तिचा व्हिडिओ चालला आहे, कंटेंट चालू आहे, टास्क पूर्ण होते. मग ती नदीमध्ये जाते आणि नदीमध्ये काय बोलते त्याला तळ्यामध्ये उतरते, ती पाण्यामध्ये उतरते. आणि नंतर ती बोलते की कोण बहिणा कोण काय नाही ते कशाला मला लोक हे बोलतात आहे. मग नंतर आहे ना नदीमध्ये तिचा आहे ना पाय कोण असतो ना नदीच्या आतमधलं, तो पाय खेचतो. आणि ती बहिणा कोण असते माहिती आहे काय? नाही, तिकडनं ती म्हणजे ती बहिणा असते ना ती बोलते, काय बोलते माहिती आहे काय? शांताबाय टंगणांग, शांताबाय टंगणांग, तुपाची खान दिसते छान, नाकात घाण, नकराचं पान, तिरून मार चक्रा नकरा शांताबाई. ती बहिणा शांताबाई असते भाई, शांताबाई. तरी लोक बोलतात तिला जाऊ नको, ती बहिणा शांताबाई एक भूत आहे. ती नाचता मेलेली असते आणि ती अर्धवट मेलेली असते. मग ती पागल असते म्हणजे ती शांताबाई. मग ती नदीमध्ये उडी मारते आणि तिचं भूत होतं. म्हणून सगळे सांगून होते बहिणा आहे तिथे, बहिणा धरली की मग मैनाच उडून जाईल तुमची. आता ती मुलगी पागल झालेली, तर ती ॲडमिट आहे हॉस्पिटलमध्ये. तिला आकडीच आली मधीच रात्री. मग नंतर सकाळी ज्या लोकांनी बघितलं तिला डॉक्टरकडे घेऊन गेले.